नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 7वी गणित विषयातील परिमिती व क्षेत्रफळ याचा जो दुसरा भाग आहे त्या दुसऱ्या भागातील क्षेत्रफळाविषयी आपण या व्हिडिओतून माहिती घेणार आहोत। चला आपण सुरुवात करूया भाग 2। पहिल्या भागामध्ये आपण परिमिती हा भाग पाहिलेला आहे आणि या दुसऱ्या भागामध्ये आपण क्षेत्रफळाविषयी आपण माहिती घेणार आहोत। याच्यामध्ये क्षेत्रफळ म्हणजे काय हा भाग येईल, त्याच्यानंतर चौरस, आयत व त्रिकोणाचे क्षेत्रफळ यांचे सूत्र आणि त्यांची उदाहरणं हा भाग येईल आणि इतर उदाहरणं जे आहेत शाब्दिक असतील, तयार असतील आणि त्यांची सूत्र म्हणजे वरच्या ज्या चौरस, आयत, त्रिकोणाचं क्षेत्रफळ यांची जी विविध सूत्र आहेत त्या सूत्राचा वापर करून उदाहरण कशी सोडवायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत। चला तर आपण लगेच सुरुवात करूया। क्षेत्रफळ त्यालाच आपण एरिया म्हणतो। याच्यामध्ये आकृतीने सपाट पृष्ठभागावरील व्यापलेली जागा, एखादी वस्तू आपण समजा टेबलावर ठेवली तर त्या टेबलावर ठेवल्यानंतर त्या वस्तूनी टेबलावरची जागा किती व्यापलेली आहे हे तुमच्या समोर एक चित्र दिसतं। ह्या चित्रावरून तुमच्या लक्षात येईल म्हणजे त्या आकृतीचं क्षेत्र व क्षेत्राचं माप म्हणजे त्याचं क्षेत्रफळ, म्हणजे त्या वस्तूनी व्यापलेली जागा पृष्ठभागा म्हणजे प्रतलावरती। पृष्ठभाग याचा अर्थ सपाट पृष्ठभाग असतो। जमिनीवर असेल, टेबलावरती असेल, तुमचा कंपास समजा तुमच्या पुस्तकावर ठेवला तर त्या कंपासाने सुद्धा तुमच्या पुस्तकाची किती जागा व्यापली ती व्यापलेली जागा म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, क्षेत्रफळ म्हणतो। आता याच्यामध्ये पहिली आकृती आहे चौरसाचं क्षेत्रफळ आणि त्याचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र आहे। आकृती तुमच्या समोर दिसते, बाजू गुणिले बाजू म्हणजेच बाजू वर्ग। दुसरी आकृती आहे आयताचं क्षेत्रफळ, याला लांबी गुणिले रुंदी, त्यालाच L गुणिले B असं म्हणलं जातं। तुम्ही 4थी 5वीला सुद्धा हा भाग तुम्ही शिकलेला आहात। तिसरी आकृती आहे ते म्हणजे त्रिकोणाचं क्षेत्रफळ। त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढत असताना 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। त्रिकोणामध्ये 3 बाजू आणि त्यामुळं याचं सूत्र या पद्धतीने तयार झालं आणि त्रिकोणामध्येच काटकोन त्रिकोण असेल तर त्याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार हे सूत्र वापरलं जातं आणि हे क्षेत्रफळ मोजण्याचं जे एकक आहे ते चौरस मीटर असेल, चौरस सेमी असेल, चौरस किलोमीटर असेल तर या एककामध्ये काय करतात, हे क्षेत्रफळ मोजतात। जसं आपण लांबी मोजण्यासाठी सेंटीमीटर, त्याच्यानंतर मीटर, किलोमीटर हे वापरतो तसंच हे चौरसाचं एकक आहे। हा भाग झाल्यानंतर ही सूत्र आपल्या लक्षात आल्यानंतर या सूत्राचा वापर करून चौरस असेल, आयत असेल, त्रिकोण असेल, काटकोन त्रिकोण असेल तर यांचं क्षेत्रफळ कसं काढायचं ते आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया। चला आपण पुढे जाऊया। क्षेत्रफळ एक उदाहरण आपण घेतोय आयतावरती आधारित। बघा, एक 40 मीटर लांब व 30 मीटर रुंद अशा एका आयताकृती बागेच्या कुंपणालगत बागेभोवती 2 मीटर रुंदीचा रस्ता करायचा आहे। त्या रस्त्यावर 25 सेमी गुणिले 20 सेमी आकाराच्या फरशा बसवायच्या आहेत, तर अशा किती फरशा आणाव्या लागतील? हे शाब्दिक उदाहरण आहे। वाचून झाल्यानंतर प्रत्यक्ष आपल्याला आकृती काढायला लागेल। बघा, फरशा बसवण्याच्या भागाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे, हा शेवटचा प्रश्न। इथं जर बघितलं तर आयताकृती बाग आहे आणि या आयताकृती बागेमध्ये त्याच्यामध्ये आत एक आयत आहे आणि त्याच्या आत बाग आहे आणि हे फिरण्यासाठी हा रस्ता आहे। मग याची लांबी जर बघितली तर 40 मीटर, रुंदी 30 मीटर, 2 मीटर रुंदीचा रस्ता चारी बाजूनी सोडलेला आहे। हा जो दिसतो हा पूर्ण रस्ता आहे आणि आतमध्ये हे बाग आहे। आणि मग याच्यामध्ये आयताकृती बागेच्या लांबी रुंदी काय दिले हे पहिल्यांदा आपण बघूया। बघा, लांबी 40 मीटर आहे, रुंदी 30 मीटर आहे आणि आपल्याला बागेभोवती 2 मीटर रुंदीचा हा रस्ता दिलेला आहे। म्हणजे हे आतील बाग आहे, त्या बागेच्या आयताकृती बाग आहे, 2 मीटर रुंदीचा रस्ता आहे आणि बाहेरील जो आयत आहे त्या आयताची लांबी रुंदी आपल्याला दिलेली आहे आणि हे दिलेला असून आपल्याला प्रत्यक्षात हा जो रस्ता आहे
या पूर्ण याच्यावरती आपल्याला फरशी बसवायची आहे. तर किती फरशा आणाव्या लागतील हे आपल्याला याच्यातून काढायचं आहे. सुरुवात करूया आपण. पहिल्यांदा बाहेरील आयताचं आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागेल. बघा, प्रथम आयताकृती बागेचं क्षेत्रफळ काढूया. आयताकृती बागेचं क्षेत्रफळ किंवा आयताचं क्षेत्रफळ काढत असताना सूत्र आपल्याला माहीत आहे. लांबी गुणिले रुंदी हे आपण सूत्र वापरतो. आपल्याला लांबी 40 मीटर दिलेली आहे, रुंदी 30 मीटर दिलेलं आहे आणि मग त्यांचं क्षेत्रफळ झालं 40 गुणिले 30 म्हणजे 1200 चौरस मीटर. त्यालाच आपण 1200 चौरस मीटर म्हणतो. आता रस्ता सोडून आतील जी बाग आहे त्या बागेचं आपल्याला क्षेत्रफळ काढूया. 36 गुणिले 26. आता लांबी 36 आणि रुंदी 26. हे कसं काय आलं ते आपण बघूया. आणि याचं क्षेत्रफळ झालं 936 चौरस मीटर. आता हे 36 आणि 26 कसं आलं बघा. बघा, लांबी बाहेरील जो आयत आहे, तुमच्या समोर आकृती इथं दाखवतो मी परत. तर बाहेरील जो आयत आहे त्याची लांबी 40 आहे आणि 2 मीटरचा रुंदीचा रस्ता सोडलेला आहे. म्हणजे या बाजूनी आणि या बाजूनी काय झालं, रस्ता कमी झाला आणि मग त्याची लांबी झाली 36. तसंच रुंदीसुद्धा आपल्याला तसंच करायला लागतं आणि दोन्ही बाजूला 2 मीटर रुंदीचा रस्ता सोडला आणि मग 30 मधनं हे 4 वजा केले, हे 26 आले आणि मग आतील जो बाग आहे त्या बागेचं क्षेत्रफळ आलं 936. म्हणजे एकमेकावरती हे काय असतात, ही उदाहरणं अवलंबून असतात आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मग फरशा बसवण्याचा भाग आपण बघूया. कुठला भाग बसवायचा आहे. 1200 चौरस मीटर बाहेरील आयत आलं, 936 हे आतील आयताचं क्षेत्रफळ आलं. या दोघांची वजाबाकी केली आणि मग 264 चौरस मीटर एवढी जागा आहे आणि एवढ्या जागेवरती आपल्याला काय करायचं आहे, फरशी बसवायची आहे. आणि फरशीची लांबी रुंदी सुद्धा दिलेली आहे. बघा, प्रत्येक फरशीचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. 25/100 गुणिले 20/100. आता 25 सेमी आणि 20 सेमी दिलेलं आहे. त्याचं आपण काय केलं, मीटर केलं, कारण इथली जी मापं आहेत ती मीटरमध्ये आहेत. म्हणून आपण काय केलं, 100 सेमी म्हणजे 1 मीटर 100ने आपण काय केलं, गुणले, भागलेलं आहे. इथं सुद्धा भागलेलं आहे. आणि मग 25 गुणिले 20 छेद 100 गुणिले 100 म्हणजेच 25 गुणिले 20 500 गुणिले 10,000 यांचा भागाकार केला, भाग लावला आणि तो आला 1/20 आले. म्हणजेच या याच्यामध्ये 1/20 आले म्हणजे एका फरशीचं क्षेत्रफळ 1/20 चौरस मीटर. तर 200 चौरस मीटर जागेत बसणाऱ्या फरशींची संख्या आपल्याला काढायला लागेल. म्हणजे आपल्याला ज्या जागेत आपल्याला फरशी बसवायची आहे त्या फरशी बसवणाऱ्या जागेचं क्षेत्रफळ आपल्याला मिळालं आणि ती जागा किती आहे ते पण आपल्याला कळालं. आणि या दोन्ही गोष्टीवरून आपल्याला फरशा किती लागतील हे आपल्याला काढायला लागेल. ते बघूया आपण. फरशांची संख्या, जागेचे एकूण क्षेत्रफळ, जागेचे एकूण क्षेत्रफळ आलं. एका फरशीचं सुद्धा आपण क्षेत्रफळ काढले. मग जागेचं क्षेत्रफळ 264 भागिले 1/20 हे फरशीचं क्षेत्रफळ आहे. आणि मग 264 गुणिले भागिले म्हणजे भागाकारची विरुद्ध क्रिया, गुणाकार म्हणजे हे 20 वर गेलं, 1 खाली आलं, 1 खाली लिहायची आवश्यकता नाही. आणि या दोघांचा गुणाकार केला आणि तो आला 5280. इतक्या फरशा आपल्याला आणाव्या लागतील. आणि त्याच्यासाठी हे समोर बसलेलं चित्र दिसतं, याच्यामध्ये अशा पद्धतीनं फरशा बसलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि ही फरशांची संख्या झाली 5280. हे या पद्धतीनं एकमेकावरती ही उदाहरणाशी अवलंबून असतात. पुढे जाऊया आपण. तर चौरसाचं आपण बघूया. एका चौरसाची बाजू 12 सेमी असल्या त्या चौरसाचं क्षेत्रफळ काढा. बघा, बाजू 12 सेमी आहे, क्षेत्रफळ काढायचं आहे. चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहीत आहे, बाजू गुणिले बाजू. तेच आपण बाजू वर्ग असं सुद्धा आपण लिहितो. बाजू किती आहे, 12. 12 गुणिले 12 म्हणजेच 12चा वर्ग किंवा 12चा पाडा 12पर्यंत मोजायचा आणि मग त्यांचा गुणाकार आला 144 चौरस सेमी. कारण क्षेत्रफळाचं एकक आहे चौरस आणि सेमी इथं दिलेलं आहे म्हणून चौरस सेमी. हे या पद्धतीनं हे चौरसाचं क्षेत्रफळ काढता येतात. म्हणजे या पद्धतीनं या चौरसाचं क्षेत्रफळ झालं
144 चौरस सेमी. हे झालं चौरसाचं उदाहरण. आता आपण जातोय त्रिकोणाकडं. आयताचंच एखादं आणखी गणित बघूया आणि मग त्रिकोणाकडे जाऊया. एका आयताचं क्षेत्रफळ 102 चौरस सेमी आहे. आयताची लांबी 17 सेमी आहे, तर आयताची परिमिती किती? बघा, क्षेत्रफळ दिले, लांबी दिले, मग लांबी आणि क्षेत्रफळाच्यावरून आपल्याला रुंदी काढायला लागेल आणि मग त्याच्यावरून परिमिती काढायला लागेल. काय काय दिले ते आपण बघूया. लांबी 17 सेमी, त्याच्यानंतर रुंदी दिलेली नाही, प्रश्नचिन्ह. परिमितीसुद्धा आपल्याला दिलेली नाही, परिमितीसुद्धा काढायचं आहे. आणि क्षेत्रफळ दिले 102 चौरस सेमी. पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल, या लांबी आणि क्षेत्रफळाचा उपयोग करून रुंदी काढावी लागेल. बघा, आयताचं क्षेत्रफळ सूत्र आपल्याला माहीत आहे, लांबी गुणिले रुंदी. लांबी दिलेली आहे 17 गुणिले रुंदी दिलेली नाही, रुंदी आहे असं लिहिलं आणि क्षेत्रफळ दिलं आहे 102. आणि मग हे 17 इकडे गुणिले इकडे येताना भागिले होईल, म्हणून रुंदी बरोबर आपण बाजू बदलून घेतल्या 102/17. हे छेद असंही लिहिलं जातं, म्हणजे आपण नेहमी लिहितो खाली रेघ मारतो, तिरकी रेघ जरी मारली तर हे अंश आणि छेद अशाच पद्धतीनं समजलं जातं, हे लक्षात घ्या. 102/17. मग 17च्या पाड्यात 102 आहे का बघा, 17 1 17, 17 सक्क 102 आणि मग रुंदी आली 6 सेमी. मग या रुंदीवरून आपल्याला परिमिती काढायला लागेल. बघा, आयताची परिमिती 2 कंसात लांबी अधिक रुंदी 2 आहे, तसं कंसात लांबी 17 दिलेली आहे. आता आपण रुंदी काढलेली आहे 6. या दोघांची बेरीज केली, 17 आणि 6 यांची बेरीज झाली 23. हे 2 गुणिले 23 आणि यांचा गुणाकार आला 46 सेमी. इथं चौरस लिहित नाहीत कारण परिमिती आहे. परिमिती याचा अर्थ लांबीच आपण मोजतो, म्हणजे याची परिमिती झाली 46 सेमी. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला आयताची रुंदी झाली 6 सेमी, आयताची परिमिती झाली 46 सेमी. म्हणजे जे दिलेलं आहे आणि जे दिलेलं नाही, जे दिलेलं आहे त्याच्यावरून जे दिलेलं नाही ते या पद्धतीनं आपल्याला काढता येतं, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा पुढचा भाग, काटकोन त्रिकोणाचं चित्र आपण बघूया. आता काटकोन त्रिकोण आहे, याला काटकोन त्रिकोण का म्हणायचं, कारण याचा एक कोण हा इथं 90 अंशाचा आहे. काटकोन त्रिकोणाच्या बाबतीमध्ये ही उंची असते. कोणताही काटकोन त्रिकोण घ्या, इथं 2-3 तुम्हाला आकृत्या दिसतील, तर या याच्यामध्ये जर बघितलं तर काटकोन त्रिकोणामध्ये ही उंची असते, खालचा जो भाग असतो हा पाया असतो. आणि मग याचाच वापर करून, म्हणजे इथं आपल्याला हा काटकोन त्रिकोण झाला आणि काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर काढायचं झालं तर त्याचं सूत्र आहे काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2, म्हणजे चौकोनाचा निम्मा भाग आहे म्हणून 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. म्हणजे काटकोन करणारी क्यूआर ही एक बाजू आहे आणि PQ ही एक बाजू आहे, असंही सूत्र लिहितात. किंवा काही वेळेला 1/2 पाया गुणिले उंची असं सुद्धा लिहितात. पण काटकोन त्रिकोणामध्ये पाया आणि उंची हे दिलेलं असतंच, म्हणजे उंची आपल्याला दिसते आणि काटकोन करणाऱ्या ज्या बाजू असतात त्या बाजूंच्या लांबींचा गुणाकार करून त्याला 2 भागलं की आपल्याला काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला काढता येतं. आणखी काही आकृती तुमच्या समोर दिसत आहेत ते बघू शकता. हे झालं काटकोन त्रिकोण. आणखी काही त्रिकोण आहेत बघा. त्रिकोणाचं क्षेत्रफळ, आता हा एक त्रिकोण आहे, इथं त्रिकोण वाचत असताना आपण कसं वाचतो, QPR किंवा RPQ. हा लघुकोन त्रिकोण आहे, म्हणजे याची उंची अशा पद्धतीने आपल्याला दाखवायला लागेल. म्हणजे ही उंची झाली आणि खालचा जो आहे Q आणि R पर्यंतची जी लांबी आहे तो झाला पाया. आणि मग अशा आकृतींचा आपल्याला क्षेत्रफळ जर काढायचं असेल तो कसा काढायचा ते आपण बघायचं आहे. हा झाला लघुकोन त्रिकोण. आता याच पद्धतीनं विशालकोन त्रिकोण असेल बघा. आता याची आपल्याला लांबी इथं किंवा उंची दिसत नाही आहे, मग त्याच्यासाठी उंची आपल्याला वेगळी दाखवायला लागते किंवा तुमच्या उदाहरणामध्ये ही माहिती दिलेली असते. म्हणजे ही उंची हे काटकोन दाखवताना आपण ही लांबी काय केली, बाहेर आणली. कारण विशाल कोणमध्ये जर बैठलं तर इथनं कुठेही सरळ येत नाही. इथं जसं आपण सरळ आतल्या आत काढलं तसं इथं बाहेर आलं. ही झाली उंची आणि खालचा जो भाग आहे तो झाला पाया. आणि मग अशा लघुकोन त्रिकोण किंवा विशालकोन त्रिकोण अशा आकृत्या दिल्या असतील तर अशा आकृतींचं चित्र काढायचं सूत्र आहे
त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. म्हणजे पाया आणि उंची यांचा गुणाकार केला, त्याला 2 न भागलं किंवा 1/2 ने गुणलं की या दोन्ही आकृतीचं या पद्धतीने आपल्याला काय करता येतं, क्षेत्रफळ काढता येतं. म्हणजे काटकोन त्रिकोण, लघुकोन त्रिकोण आणि विशालकोन त्रिकोण अशा पद्धतीचे जर त्रिकोण दिले असतील तर त्याच्यामध्ये पाया उंची हा भाग आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर काटकोन त्रिकोण असेल तर काटकोन करणाऱ्या बाजू त्यांची लांबी रुंदी आपल्याला माहीत पाहिजे. आता त्याच्यावरच आधारित आपण काही उदाहरण आपण बघूया. काटकोन त्रिकोणाचं पहिल्यांदा क्षेत्रफळ काढूया. बघा, एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 3.5 सेमी व 4.2 सेमी आहे तर त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढा. बघा, काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढत असताना प्रत्येकाला आपल्याला आकृतीच पाहिजे असं नाही. जे माप दिलेले आहे त्या मापावरून सुद्धा आपण सूत्र मांडून उत्तर काढू शकतो. काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र आपल्याला माहीत आहे. 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबींचा गुणाकार. बघा, 1/2 आहे तसं ठेवलं गुणिले 3.5 सेमी गुणिले 4.2 सेमी यांचा गुणाकार आपण केला. हे 2 इकडे भागे लावू शकता, हे लक्षात घ्या. म्हणजे बेदुनी 4 बेकेवे हे 2.1 आले आणि मग 3.5 गुणिले 2.1 यांचा गुणाकार केला, तो आला 7.35 चौरस सेमी. इथं सेमी आहे आणि क्षेत्रफळ आपण काढतोय म्हणजे चौरस आलं. म्हणजे काटकोन त्रिकोण जे क्षेत्रफळ आहे या पद्धतीने आपण काढू शकतो. आता समजा साधा त्रिकोण दिला असेल. बघा, एका त्रिकोणाचा पाया 5.6 सेमी व उंची 4.5 सेमी आहे तर त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढा. आपल्याला सूत्र माहीत आहे. पाया दिलेले आहे, उंची दिलेली आहे आणि काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू दिलेल्या आहेत. दोन्हीतला फरक लक्षात घ्या आणि मग याचं सूत्र आपण मांडूया. त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. 1/2 गुणिले 5.6 गुणिले 4.5. 2 ह्याला आपण भाग लावला. बेदुनी 4 1 उरला 2×8 म्हणजे 2.8. म्हणजे यांचा गुणाकार केला 2.8 गुणिले 4.5 यांचा गुणाकार केला आणि तो गुणाकाराला 12.6 चौरस सेमी. आता काही वेळेला कसं असतं, सेमी वर्ग लिहितात, काही वेळेला चौरस सेमी लिहितात. सेमी वर्ग लिहिलं तरी बरोबर, चौरस सेमी लिहिला तरी बरोबर. या पद्धतीने आपल्याला या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलं 12.6 चौरस सेमी किंवा सेमी वर्ग. अशा पद्धतीने आपल्याला या भाग 2 मध्ये आपल्याला आयताचे, चौरसाचे व त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपण या सूत्राच्या आधारे आपण काढला आणि ही उदाहरणं आपण समजून घेऊन याच्यावरचा सराव संच तुम्ही सोडवू शकता. याचा जो पुढचा भाग आहे तो पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. धन्यवाद. नमस्कार.